यांच्याकडे दोघांकडे लाखो बोल आहेत आज, लाखो. हे आहे ना चौघे जण विशारद, संगीत विशारद, यांच्याकडे असे कितीतरी नोटेशन आहेत. शिवरंजनी, मालकंस, चंद्रकंस. आणि एवढंही असून किती सिंपल अँड बेस्ट आहे. आमच्या पाठांतर केलेल्या बुवांना लई ताठा होतो, अशी येऊन बसतात. तसला बुवा पाहिला का मी घाबरून, हे बघा किती आनंदी आहे बघा दोघे पण आहेत की नाही आनंदी, चिकणे बघा, मुका घ्या वाटतो मला. काही काही बुवा आले, परवा एक बुवा आलं माझ्या कीर्तनात पुढे येऊन बसलं, आलं तर एकदम टाईट, टाईट मध्ये पुढे येऊन बसलं ना, त्याला पाहिलं मी हापत झालो. म्हणजे पाठांतर केल्यावर, ज्याच्यासाठी पाठांतर करायचे संतांचं साहित्य, तो अंगातला ताठा जाण्यासाठी. पण पाठा करून जर ताठा आला तर मग बरणजाळ्यात येण्याची परवानगी नाही त्याला. पाठा करून ताठा गेला तर त्याचं हृदय एवढं मृदू मुलायम होतं. तो मी श्रीमंत आहे का, ज्ञानी आहे का, तरुण तुझ्यासारखा चिकना आहे, हे सगळं विसरलं जातो. आणि ऑल वर्ल्ड इज माय हाऊस, ऑल वर्ल्ड इज माय गॉड अँड द टेम्पल अँड द रिलिजन अँड द कास्ट. हे विश्व माझा धर्म आहे, विश्व माझं कुटुंब आहे, आणि विश्वच माझं मंदिर आहे. आणि ऑल पीपल्स इज माय फॅमिली. ऑल पीपल्स इज माय फॅमिली. नेमकं इकडे एक बाई जांभाळे देते आणि तिकडे एक बाप्या जांभाळे देतोय, आणि नेमकं माझं दोघावर लक्ष जातोय. काय माझ्या स्वभावाला करावा, ज्याचं लक्ष नाही त्याच्यावरच माझं लक्ष. काय करावा, नेमकं ज्याचं तोंड वाचलं तर माझं नेमकं त्याच्या तोंडाकडे लक्ष जाते. मग मला वाटतं तोंडात उडी मारावं. काय होतं, काही कळालं नाही ना तर जांभळी येते बरं का रे. आणि जांभळी आलं तर मोकळी द्या, पण तोंड वाचून द्या. कारण नाही जर वाचलं, तोंड नाही वाचलं तर सायन्स असं सांगतं, तोंड न वाचता जांभळे दिली नारायणराव ती स्नायू तुटतात, हिरड्यांचा कॅन्सर होतो बरं का. म्हणून जांभळे माझ्या जाचानं काचानं माझ्या त्रासानं जांभळे अशी नका देऊ, तडा तडा तुटत. काय करा, तोंडावर पदर घ्या, म्हणजे मला दिसणार नाही ना. कीर्तनामध्ये असं म्हटलंय, प्रसादे थोडं बारीक पाहिजे दादा, अजून थोडं सारखं वाजवता येईल ना तुला. आणि जेव्हा नाचायचं तेव्हा मोठ्याने वाजवायचं, हां असं डायरेक्टर इंजिनियर सारखं थोडं, हां कला. प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्य पजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुन, काही पाठांतर करू नको, देवळं हिंडू नको, मंदिरं नको, मशिदी नको, तीर्थयात्रा नको, व्रत नको, वैकल्य नको, उपास नको, तापास नको. बद्रीनाथ, केदारनाथ, प्रयागराज, बायांना लय हाऊस. या भाऊ मला 50,000 दे, आमच्या गुरुने ट्रिप काढली, त्यात मला जायचं बसून, तिकडून यायचं हसून. तो म्हटला, अगं आई, माझा मुलगा 12वीला आहे, ॲडमिशन फी भरायची, मला पैसे नाहीत. तुझा पोरगा शाळा शिकून काय झंडा लावाय काय का पाहिलं? अरे बघा, जे शिकले त्यांची घरं बघा,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला प्रॉमिस केलं, आय वॉन्ट युअर प्रॉमिस. शिका. पुढे संघटित हो महाराज, पुढे काय? शिका. पुढे संघटित व्हा आणि मग तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष होऊ शकतो. पोथ्या पुराणांनी बाजगळलेली तोंड आणि बुद्ध्या भ्रष्ट झाल्या. राजांच्या रजवाड्यांच्या 50,000 वर्षापूर्वी कोणी लिहिलेल्या पोथ्या, त्या पोथ्यांची पारायणं तुमची डोकी भ्रष्ट करतील. तुम्ही व्रते नियमन करावे. काय ओव्या आहेत ज्ञानेश्वरी महाराज. तुम्ही ऐकू येते? ऐकू येते का? तुम्ही व्रते नियमन करावे. काय न करावे? व्रते म्हणजे कळ व्रत, यांच्याकडे लय व्रत. नवरात्रामध्ये बाई आम्हाला लय उपास आहे. शेवंते काय करेल? आम्ही ना बाई साबुदाण्याचे वडे तळले. तुम्ही ग? आम्ही राजगिऱ्याच्या पुड्या तळल्या बाई. तुम्ही? आम्ही ना साबुदाण्याची नुसतं तूप घालून. डाळडावर तूप नाही, तूप यांना कधी मराय माहिती. डाळड्यालाच तूप म्हणतात. त्या डाळड्यात चरबी असते डुकराची. हे ती चरबी तूप ते रिफाईंड सगळं. दॅट्स रॉंग. यांनीच माणसं मरायला लागली. पोटाचा कॅन्सर, गर्भाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर. म्हणून शिकलं पाहिजे. शिक्षणानं ज्ञानेश्वर माऊलींचा द्रष्ट आणि आदृष्ट्याचा विजय व्हावा ही संकल्पना आहे. रिलिजन प्लस सायन्स, धर्म आणि विज्ञानाचा समन्वय घडवण्याचा क्षण तुमच्या माझ्या आयुष्यात. तरुणांनो, ज्या दिवशी येईल तो दिवस आणि तो क्षण देवाचं द्वार असतो. मग तुम्ही म्हणू शकता, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाची ये द्वारी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. हे चिकना पांढरा शर्टवाला, आय लव्ह यू. त्याच्यावर माझं प्रेम जडलंय, पण ते माझ्याकडे बघतच नाही. टाळीच नाही वाजवून. कोण आहे मी नाव नाही सांगणार बरं का. त्याला हानीला मला ते जातात. माझी एकतर ओळख नाही रे बाबा. कळलं का पोरांनो? तुमची टाळी मला प्रेरणा आहे. आय एम मॅड मॅन. मी पागल आहे, मी भंगार आहे, मी याकपाटी. तुमच्या प्रासादिक चेहऱ्यावर आणि तुमच्या प्रसन्न डोळ्यामध्ये तुमच्याच सुखदुःखाचं कीर्तन लिहिलंय आणि ते मला वाचता येतंय. म्हणून मला कीर्तनकार म्हणतात. म्हणून प्रसादे सर्व दुःखाना. अर्जुना बघ, प्रसाद म्हणजे हे काय, सत्यनारायणाची महापूजा असल्यावर नाही का तो असतो. काय मऊ असतो तो बाहेरनं, पण आपल्या वाट्याला एवढाच असतो. जो जास्त पैसे टाकीन त्याच्यावर त्या चौरंगावर असं
त्याला एवढा. आणि एखाद्या गरीब आलं ना ते नुसतं असं केलं ना त्याला नुसतं ते असं हातावर देते चिकटून. मी तर लहानपणी लय चॅप्टर होतो. आणि मी सत्यनारायणाची पूजा असते ना, ते सत्यनारायणाच्या पूजेला चिडू देतात केळाचा, आणखी काय काजू बदाम केळे 1.25 किलो केळे, 1.25 किलो रवा, 1.25 किलो काजू. अगं बाहेर एवढं देवाजवळ. आणि पंक्तीला पाण्यातली लापशी. या सगळ्या पंक्तीला बसल्या नवरदेवाच्या लग्नाला गेल्या मावळण्या मावश्या सत्यनारायण झाल्यावर पंक्तीला बसल्या. पाण्यातली लापशी कांद्याची मिरची. दुसऱ्या दिवशी ज्या सुरू झालं ना, हिचा डबा गेला का तिचा डबा. काय झालं? लापशी. आणि आतमध्ये काजूचा शिरा. प्रतिष्ठित लोकांना एवढा, गरीबाला असा चिकटवायचा. आणि घरी मात्र एवढा न्यायचा तुपाचा चिळून त्यांना. आणि शेतकऱ्यांच्या बायकांना कांद्याची लापशी, कच्ची न शिजलेली लापशी पाण्यातली. त्याला प्रसाद नाही म्हणत, ती अंधश्रद्धा आहे. गीतेने वेगळा प्रसाद सांगितला. म्हणून वारकरी संप्रदाय म्हणजे अवघ्या जगाचं शिक्षण शाळा म्हणजे वारकरी संप्रदाय. शिवाय तुकोबाराय म्हणतात हे सांगण्यासाठी मी घाबरणार नाही, कारण माझं पोट आणि कीर्तन बरोबर नाही. ज्याने पोट आणि कीर्तन बरोबर केलंय तो लोकांना खरं सांगणार नाही. तुकोबाराय काय म्हणतात? नाही चिल्लू दादा, फक्त तुम्हीच म्हणा माझ्या माझ्या पुढेच्या. नाही भीड भार, नाही भीड भार. बाळा हे दादा लय विकू नको देऊ, आमचं काही कळत नाही येणार आहे. ते असं होते नाही असं हे उगत झोपून जात जांभळ्या देतली अशी. मला काही कळणारच नाही काय चाललं. आम्ही छान म्हणतोय, आम्ही लय चांगले गाणारे. माझ्या मिळाले आज चांगली मदत करा दादा. नाही जसं माझं आहे ना, हे बघा मी कसं म्हणतो अंतरावर. नाही भीड भार, नाही भीड भार. तुका म्हणे साणा थोर, तुका म्हणे साना थोर. तुका म्हणे साणा थोर. तुका म्हणे साना थोर. तुका म्हणे साना थोर. तुका म्हणे शाना थोर. तुकोबर आहे म्हणतात आमच्याजवळ भीड नाही, कारण भीड भिकेची बहीण आहे. डॉक्टर कधी खोटं वागतो का? डॉक्टर खोटं वागला तर पेशंट जगतील का? पॉयझन होईल, इन्फेक्शन होईल. तर संत सुद्धा डॉक्टर आहे. संत म्हणजे डॉक्टर आहे. आणि तो दवाखाना कुठे आहे दादा? सांगा ना कुठे आहे दवाखाना? कुठे आहे? पुंडलिक भक्त राजा, पुंडलिक भक्त राजा, पुंडलिक भक्त राजा, पुंडलिक भक्त राजा. पूर्वी साधिले साधन, पूर्वी साधिले साधन. पुंडलिक भक्त राजा, हे पुंडलिक भक्त राजा, भक्त राजा, भक्त राजा. पुंडलिक भक्तराज. पंढरपूर पाटली गा,
महाराज सार्वभौम, आम्ही भाग्यवान आहोत. सार्वभौम सत्ताधीश, आम्हाला हत्याराशिवायचा देव भेटला म्हणून वारकऱ्याच्या हातातही हत्यार नाही, लाठी नाही, काठी नाही, तलवार नाही, रक्ताबंबाळी नाही, हाणामाऱ्या नाही. आणि त्यांचा चंद्रभागेच्या वाळवंटावरचा देव सुद्धा कसा आहे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, सांद्र नीलांबुदाभं, जगन नीत पाणी मंडनं मंडनान, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीनाथ भगवान की. एकच देव असा आहे, बाकीचे देव बघा सगळ्यांच्या हातात हत्यार आहेत. यांच्या तर सगळ्या देव्याकडून कुदळ्याने खोरच घेऊन आल्या. ज्याचा उपास धरतात का, प्रत्येक देवीच्या हातात 8-8 तरवारी दाखवल्या. आता तरवारी घेऊन जर यांच्या हातात दिली, जावा जावा मारामारी करते. आधी ज्यांना राग लई, घरच्यांचा लई बाया, दारच्यांचा नाही. आमच्याकडे मिशेरी लावतात बाया, तुम्ही नाही लावती. ए मावशी, अगं तू तर काही बोला ना बाई, अशी जशी बसली जणू काही खुरपायला बस. ए ताई, तुमच्याकडे मिशेरी नाही लावत तंबाखूची? नाही ना, मग टाळे बाजूले पूर्ण ह्या बाया. आमच्याकडे काही नाही बाई. पोरीला सुद्धा म्हणतात, गंगे आज साळत नको जाऊ, म्हशीक जा, तुला मशेरी लावायला दे. बर का, मशेरी लावायला देईल. मला सांगा, तंबाखू मध्ये निकोटीन नावाचं द्रव्य असतं आणि चहा पावडर मध्ये टेनिंग नावाचं विषारी द्रव्य असतं. रोज आपण विष पितो, मग हळूहळू हळूहळू त्याचा सगळा परिणाम 60च्या पुढे होतो. आई जेवण घे, नाही माझ्या पोटातलं या गोष्टी या काय आता नाही. नांदायला आल्यापासून चहा पिली ना, म्हणता मग कुठे मशिरी लावली म्हणून गाडगी मार सांगत होते, आगाग सुनबाई नको मशेरी लावू, आगाग सुनबाई नको मशेरी लावू. लावू ग नको, तंबाखू खाऊ ग नको, तंबाखू खाऊ ग. आगाग सुनबाई नको मशेरी लावू ग, आगाग सुनबाई नको मशेरी लावू ग. आम्हा शिक्षण नव्हतं कधी, लिहुण्या वाचण्याची होती आम्हाला मूळ बंदी. ऐकू येते का, स्त्रियांना शिकणे पाप होतं. स्त्रियांनी शाळेत गेल्यावर घरातली सगळी माणसं मरतात. अशा पोथ्या होत्या वाचायला, सांगणारे शिकलेले होते, ऐकणारे मूर्ख होते, बिन शिकलेले. आम्हा कुणब्या कुळवाड्यांना, बहुजनांना, महारा मांगा चांभारांना, वाण्या कुणब्या कुळवाड्यांना, मराठ्यांना शिक्षणाची परवानगी नव्हती. म्हणून ती सासूबाई काय म्हणते, बायांनो ऐका, आमच्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये आम्हा शिक्षण नव्हतं कधी, आम्हा शिक्षण नव्हतं कधी. वाचण्याची होती आम्हाला मूळ बंदी. अगं बया नको रागा न पाहू ग, नको तंबाखू खाऊ ग, रागा न
बायांना काय सांगितलं? नको. मोठ्याने बोलल्या तर मी कीर्तन करेन, मला श्रोता तुम्ही पाहिजे. मी गाडगे बाबांचा शिष्य आहे बरं का. माझा बाबा तीर्थात कधी देवळं बांधली नाहीत, तीर्थात कधी मंदिरं बांधली नाहीत, तीर्थात कधी मठ बांधले नाहीत. ते सांगायचे तीर्थात जत्रा भरून त्या गाववाल्या लोकांच्या गावात हागून मुतून जाऊ नका, गावं घाण करू नका. आणि जर तीर्थाला अंधश्रद्धाळू वेडे लोक आलेच तर गाडगे बाबा स्वतः ती गू घाण डोक्यावर भरून बाजूला टाकून देऊन ते गाव स्वच्छ करणारा जगातला पहिला संत म्हणजे गाडगे महाराज. आमच्या तर पायावर लोक फुलं टाकतात, पाणी ओततात. आमच्या पायावर पाणी ओतायचे तुम्ही सवय लागली. हे पाय कधी काम करतो? यांनी काम नाही केलं, याला डायबिटीज लवकर होईल, याला पायोरिया होईल, याला कॅन्सर होईल, हे लवकर मरत. म्हणून काबाड आणि कष्ट केले पाहिजे. उद्योगाच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. म्हणून मुंबईला कधी गेला तर नारायणराव, तुम्ही नारायणराव, आणखी एक नारायणराव ये, या गावचा सरपंच टाळ घेऊन उभा राहिला. केवढं भाग्य बाई माझं. किती मुली शिकलेल्या वर हात करा, 12वी 13वी 14वी 15वी ग्रॅज्युएशन आहे. वा टाळे वाजवा या टाळीसाठी. अशा लोकांना माझ्या कीर्तनाला आणा महाराज. काही बायांना वाटलं काहीतरी बाबा गोष्ट सांगत एखादी देवाधर्माची. अरे देवधर्म सारे मानवाचे वैरी. अवघड आहे बरं. काय हीच गोष्ट खरी अनुभवा रे. आम्हाला देवाच्या नादी लावलं, आम्हाला देवळात कोंबलं, आमची पोरं देवळात कोंबली, आमच्या पोरांना मंत्र म्हणायला शिकवले, उघडे नागडे बुवा बाबांचे फोटो आमच्या घरात लावले, बसले माळा जपेत. एक तर माझं सक्क भाचं मेंटल होऊन गेलं कुठेतरी जाऊ. म्हणून विठ्ठल सोडून आम्ही कोणाला देव म्हणणार नाही, त्याचं नाव वारकरी सांगतो. त्या बाष्कळ गोष्टी मारून कीर्तनाला येऊ नका. आय डोंट लाईक इट. आय डोंट लाईक युअर गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड. माय विठ्ठल इज अ वर्ल्ड. माझा विठ्ठल म्हणजे विठवा एवढा आहे. म्हणून हे माझ्या पदरचं नाही अनिल शेठ. तुकोबा अभ्यासला पाहिजे खरा, मग कीर्तन करायला पाहिजे. ते काय माझ्या बहिणींनो, मागच्या बाया म्हणा त्या खांबापासून मागच्या बरं सगळ्याजण या म्हणाल का? हो म्हणा, हात वर करा. वाव छान. आपल्याला बदलायचंय ना. म्हणा बहुलाज वाटे चित्ता, बहुलाज वाटे चित्ता. आता पुढच्या आणि मग मागच्या. बहुलाज वाटे चित्ता. आणि मुलीनं तुम्हाला म्हणायचं असं ना खालच्या सुरात म्हणून असं या या नाही. मला लय वाईट होतं. मला थोडं घेऊन वाटतं. मी तर ते कवळे आहे, बाकीच्या बावळे आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. आपलं बदल परिवर्तन हेच कीर्तन आहे. चेंज ऑफ दी माय लाईफ. माझ्या आयुष्यातलं परिवर्तन ज्या क्षणी होईल तो दिवस माझ्या देवाचं द्वार असेल. म्हणून बदलायचे आपल्याला. अंधश्रद्धेचे भूत मरू दे, शेतकरी हा सुखी होऊ दे, इडा पिडाया टळून जाऊ दे, जग आनंदात नाऊ दे. बरोबर. हल्लीची नवीन पोर हाती घेऊन चाकू सुर, आई बापाच्या मानेवर देव बसून करती वार. बरोबर आहे. शानी होण्यासाठी मुलेही काय, अरे शानी होण्यासाठी मुलेही त्यांना गावाच्या शाळेत घाला ना. पण ती शाळाच नाही राहिली गावाला. आमच्याकडं तर 15 पोरच मराठी शाळेत, झेडपीच्या शाळेत 15 पोर. कसं होईल हो? मज हे आवडते मनापासून शाळा.